मित्रांनो मी शाळेत पटकन आणि मला झालं लेट काय बाबा इथे तर मी डायरेक्ट शाळेत जाऊन भेटतो नाही शाळेत जातो. आता मी बसलो अभ्यासाला आणि आता काय माहिती एक मिनिट थांबा घड्याळ घेऊ द्या. आता वाजत 8:30 म्हणजे 8:20 झालेत. इंग्लिशचा जरा पोएटचा अभ्यास करायचा होता. इंग्लिशच्या आम्हाला 3 कविता शिकवून झाल्या ना, तर आम्हाला इंग्लिशच्या कवितेसाठी वेगळी वही, इंग्लिश धड्यांसाठी वेगळी वही आणि इंग्लिश ग्रामरसाठी वेगळी वही करायची. तर आजच मी नवीन इंग्लिश पोएटची वही केली आहे. पोएट्री सेक्शनची एक कवितेचं अभिशेषण लिहिलं आहे. आता तिचे मार्जिन क्वेश्चन मार्जिनवर लिहिल्यावर मग दुसरी कविता लिहिली. ठीक आहे. आता सध्या मी सायन्सचा धडा पूर्ण करतो आहे आणि आम्हाला शिक्षकाने सांगितलं आहे की एक डायरी बनवायची, तिच्यामध्ये नोंद करून ठेवायची की तुमचे किती धडे पूर्ण आहेत. तर त्यांनी अशा प्रकारचे तक्ता करायला सांगितले, म्हणजे कविता धडे किती शिकवून झाले त्यांची नावं इथं, कितीचं स्वाध्यायलेखन झालं आहे आणि किती शिकतो आहे आता हे, किंवा कितीचं बाकी आहे हे. सेम असं जेवढे विषय ते सगळ्या विषयांचं करायचं. आतापर्यंत मी 6 केले आहेत. आता सायन्स 1, सायन्स 2, मॅथ्स 1, मॅथ्स 2, इंग्लिश, भूगोल, इतिहास, मराठी, संस्कृत सगळ्याचं करायचं आहे. सध्या तर मी सायन्सची वही पूर्ण करतो आहे. वही पूर्ण होताना मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो आता वाजलेत 9:25 झालेत आता. आणि मगाशी मी जेव्हा लास्ट अभ्यासाला बसलेलो ना तेव्हा माझा क्वेश्चन चाललेलं हा वाला चाललेलं क्वेश्चन सॉल्व झालेलं. त्यानंतर मी एवढंच लिहिलं आहे फक्त आणि मग लगेच मी जेवायला गेलो. आता आलो आहे परत क्वेश्चन नंबर 7वा लिहायला घेतला आहे. 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा तर नाही 11पर्यंत लिहायचे आहेत. आत्ताशी माझं 7वा झाला आहे. आता 7व्यात पण 4 आहेत, मग 8व्यात 4 आहेत, मग 9वा, मग 10वा, मग 11वा, असे 4 क्वेश्चन. मग किती 1 2 3 4 5 प्रश्न लिहून मग मी आता झोपणार आहे. आणि आता पाऊस खूप पडतो ना आणि बाबांकडे रेनकोट नव्हता, तर आईने आज बाबांसाठी सरप्राईज म्हणून रेनकोट आणला आहे. बाबांना गाडीवरून मग पाऊस होता म्हणून बघ बाप्पा भिजत जातात ना, म्हणून पप्पा गाडी इथंच ठेवून जायचे. बाबा पप्पा सगळ्यात चांगलं सोडा मराठी भाषा. मग आपण मराठी लोक म्हणजे आपण मराठी भाषा नाही तसं पण वापरत नाही शब्द. मध्येच बाबा, मध्येच पप्पा, मध्येच काहीतरी पण असे विचित्र शब्द वापरतो. तर आपण मराठी भाषा जपून वापरली पाहिजे. माझा विषय मध्येच भरतो आहे. मध्येच रेनकोटवरून मी मराठी भाषेत आलो, मराठी भाषेतून परत रेनकोटवरती आलो. थोडं तुझे दिसतात ना म्हणून आणि रेनकोट आणला. आता मी अभ्यास पूर्ण करतो मग तुम्हाला भेटतो परत थोड्या वेळाने. मला रोलर मिळाली फायनल रूलर मिळाली मला रूलर. तिला आता बॅगेत भरतो. मी अभ्यासावरून उठलो आहे बघा. 10-20 बोललो ना मग अशीच 10-20 झालेत. उठलो आहे आता मी अभ्यासावरनं. तर 7वा क्वेश्चन पूर्ण गेला आणि आता उठलो, बॅग वगैरे भरून ठेवली मस्त. तो झोपून घेईल 10-20. तसंच तर माझा प्लॅन होता सगळा धडा पूर्ण करायचा, पण वैताग आला, झोपलं येते सध्या मला. आता थोडे दिवस झाले लवकर झोपून लवकर उठायची सवय झाली आहे ना, झोप येते. बघा आता झोपायचं आणि मग सकाळी 5:30ला उठायचं, उठून बरंच झोपायचं आणि अभ्यास करून थोडासा काहीतरी वाचायचं वगैरे, बरं झोपून घ्यायचं. चला आता झोपतो मी. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा, चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला टेक केअर, बाय बाय, सी यू, बाय.